नेते व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर आहे. सर, आदित्य ठाकरे यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केला की शालेय शिक्षण गंभीर आरोप पोरकट आहे. आदित्य ठाकरे डॉक्युमेंट वाचून बघितलं पाहिजे ना. 132 कोटीचं टेंडर होतं, आलं कितीला? 11 कोटी कमीला आलं. मग कोण पैसे खाऊ शकतं? पैसे खाऊ शकतात का 11 कोटी रुपये कमी झाल्यानंतर? एकच आहे की उशिरा कपडे का मिळाले, तर आम्ही स्काउट गाईडचा ड्रेस आहे तसा ड्रेस आम्ही आता सर्व मुलांना देतोय. त्यांना हे सुद्धा माहिती नाही की पूर्वीच्या काळामध्ये शेड्यूल कास्ट आणि बिलो पॉवर्टी लाईनला फक्त ड्रेस मिळायचे. मी मंत्री झाल्यानंतर निर्णय घेतला सगळ्या मुलांना ड्रेस मिळतील. सगळ्या मुलांना आम्ही आता शूज आणि सॉक्स सुद्धा देतो. मी मुलांची काळजी घेणारा मंत्री आहे. हे काम दिलं होतं महिलांना. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्काउट गाईडचा वेगळा ड्रेस ही गरीब मुलं खरेदी करू शकत नाही, म्हणून स्काउट गाईडचा आणि आमच्या शालेय शिक्षण विभागाचा ड्रेस एकच दिलेला होता. स्काउट गाईडने काय केलं की त्यांनी आम्हाला कळवलं की स्काय ब्ल्यू आमचा पुढल्या वर्षीपासून ड्रेस राहणार आहे. नंतर त्यांची एक जांभोरी झाली, त्याच्यामध्ये निर्णय घेतला की स्टील ग्रेच राहणार आहे आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन थांबवायला लागलं, नवीन प्रोडक्शन करायला लागलं स्टील ग्रेचं. आणि त्याच्यामुळे आजसुद्धा बघा की मुलांकडे 2 तऱ्हेचे ड्रेस आहेत. एक स्टील ग्रे आहे आणि दुसरा स्काय ब्ल्यू आहे. पुढल्या वर्षीपासून एकाच तऱ्हेचे ड्रेस असतील आणि ते स्काउट गाईडसाठी त्यांना वापरता येईल. मी अनेक सुधारणा केलेल्या आहेत एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. येऊन मला काय शिकवणार हो? मी अपराईट मनुष्य आहे. मी असल्या लोकांना हे करत नाही. मी लढा दिला म्हणून हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभे राहू शकले. नाहीतर सिंधुदुर्गमध्ये कोणी ह्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरत नव्हते, त्यांना हॉटेलमध्ये जागा राहायला मिळत नव्हती, त्यांना आपल्या कार्यकर्त्याच्या बंगल्यावर राहायला लागलं. सगळा इतिहास विसरला का? असं नाही चालत. माझा राणेसाहेबांची लढा झाला, हा तात्विक लढा होता. आम्ही तो लढा संपवला. आम्ही एकत्र आलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढं लीड राणेसाहेबांना दिलं की रत्नागिरीमधलं डेफिसिट भरून काढून ते विजयी झाले. हे राणेसाहेबांवरचं सिंधुदुर्गमधलं प्रेम आहे. आणि या तुम्हाला जे काय सिंधुदुर्गमधून मिळालेलं होतं आज ते सगळं संपलेलं आहे. विनायक राऊत खासदार नाही आहेत, वैभव नाईक आमदार नाही आहेत. म्हणजे तुम्ही ज्या गमज्या करत होत्या त्या संपल्या. मी आज मंत्री नसलो मला अजिबात वाईट वाटत नाही. मी माझ्या तत्वासाठी राजकारणामध्ये तत्वासाठी राहणार, तत्वासाठी झगडत राहणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या की मोदी साहेबांची आणि उद्धव साहेबांची भेट मी घडवून आणली होती. त्यांनी काय कबूल केलं होतं? 15 दिवसाच्या आत युतीची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये येईल. 15 दिवसांनी मला नंतर इथं आल्यानंतर काय म्हणाले की आपल्याला मुदत वाढून पाहिजे. मी तसा निरोप दिला. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या मुदतीच्या दरम्यान सुद्धा ज्या वेळेला मी त्यांना फोन करायचो ते मला सांगत होते की समोर आदित्य आता बोलू नका, नंतर बोला. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना हिंदुत्वाबरोबर राहायचं होतं. परंतु आदित्यचा त्याला विरोध होता. त्यांना काँग्रेसचं अट्रॅक्शन आहे, आज सुद्धा अट्रॅक्शन आहे. सावरकरांच्या बद्दल एवढं राहुल गांधी बोलले, त्यांना जाऊन तुम्ही मिठी वाढता. लाज वाटली पाहिजे. ज्यावेळेला बाळासाहेब असताना सावरकरांच्या बद्दल केंद्रीय मंत्री बोलले, त्यांनी त्यांना मुंबई बंद केली. त्यांच्याविरुद्ध जोडे हाणो आंदोलन सुरू केलं. शेवटपर्यंत मुंबईत येऊ शकले नाहीत ते. याला बाळासाहेब म्हणतात. आणि तुम्ही सावरकरांवर टीका केल्यानंतर जाऊन गळाभेट घेता. हे तुम्ही आदित्य ठाकरे आहेत. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. त्यांना शिवसेना संपवायची, संपू दे, वाढवायचं. त्यांचा खाजगी पक्ष आहे. शिवसेनेचा खरा पक्ष आता एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे. बाळासाहेबांची इच्छा होती की माझा शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा. एकनाथ शिंदेने ते करून दाखवलं. आज शिंदे साहेबांचे 57 आमदार निवडून आलेत, यांचे फक्त 20 आलेत. आणि आज जी मतं मिळतात ही सगळी अल्पसंख्याकांची. उद्या काँग्रेसपासून वेगळे झालात ना, ती मतं सुद्धा नाही मिळणार. मूळचा शिवसैनिक तुमच्यावर राहिलाच नाही. आणि आता ती अल्पसंख्याकांची मतं गेली की तुमच्या किती सीट निवडून येतात बघा. महापालिकेमध्ये 20 आता इथं आले आहेत, उद्या महापालिकेमध्ये 20च्या वर जाणार नाही. तुम्ही असं म्हणले की उद्धव ठाकरेला काँग्रेससोबत जाण्यास आदित्यने भाग पाडलं. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं. नाहीतर त्यांनी का म्हटलं असतं? आदित्यच्या समोर बोलले असते की आपल्याला भाजपबरोबर जायचं आहे, हिंदुत्वाबरोबर राहायचं आहे. ज्या अर्थी ते सांगतात की आदित्य समोर आता माझ्याशी बोलू नका, ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांच्या पक्षाची जी गत झाली याला आदित्य जबाबदार असं तुम्हाला वाटतं? असं काय? मला वाटतं हे माझं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या वर्तणुकीमध्ये काय विरोधाभास वाटतो तुम्हाला? त्यांच्या वर्तणुकीमध्ये काय विरोधाभास वाटतो तुम्हाला? विरोधाभास साधं टेंडर डॉक्युमेंट वाचलं असतं ना. 132 कोटीचं टेंडर 11 कोटी लोअर रेटने जातं, म्हणजे 123 कोटीला जातं. त्यामध्ये पैसे कोणाला मिळणार आहेत? मला शेवटी इच्छा असते की मुलांना चांगले कपडे मिळाले पाहिजेत. त्यांना पॉलिएस्टरचे कपडे मिळायचे, त्यांना उन्हाळ्यामध्ये त्याचा त्रास व्हायचा. आम्ही चांगलं करून दाखवलेलं आहे. उशीर झाला हा स्काउट गाईडमुळे झालेला आहे, कारण त्यांचा ड्रेस होता. त्या अगोदर स्काय ब्ल्यू सांगितला, नंतर स्टील ग्रे सांगितला, त्यामुळे प्रोडक्शन थांबवायला लागलं. महिलांनी सुद्धा पहिल्यांदाच ह्याच्यावर काम केलेलं होतं, त्याच्यामुळे उशीर झाला. पण त्यांनी मोठ्या प्रमाणात मशिनरी खरेदी केलेली आहे. पुढल्या वर्षी वेळेवर ड्रेसेस मिळणार, चांगल्या दर्जाचा कपडा मिळणार. तर हे सगळं केलं पाहिजे. आमचं असं असतं की मी अनेक चांगले निर्णय घेतले. पुस्तकांचं ओझं कमी केलं, शूज सॉक्स दिले, सगळ्यांना ड्रेस दिले, अनेक गोष्टी केल्या. आता हे माझं काम करायची पद्धतच तशी आहे. मला कुठलंही डिपार्टमेंट द्या, त्याचा मी कायापालट करून दाखवतो.
मंत्री असणं ना असणं ही वेगळी बाब आहे आणि त्याच्यामुळे मला आता हाऊसमध्ये जायचं आहे. आपण बघू शकतो की दीपक केसरकर आहे, त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे. शिवसेना पक्ष जो उद्धव ठाकरे आहे यांचा जो पक्ष आज रसातळाला गेला याला आदित्य ठाकरे जबाबदार आहे. सोबतच आदित्य ठाकरे यांच्यामुळेच उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले असा देखील दावा दीपक केसरकर यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.